स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. नागठाणे विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी सूरज जाधव यांची बिनविरोध निवड. फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार जल्लोष. नागठाणे तालुका पलूस येथील नागठाणे विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी सूरज जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटणकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रक्रियेत सूरज जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचं जाहीर करण्यात आलं. जाधव यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होताच समर्थकांनी फटाक्यांची मोठी आतिषबाजी करत आणि गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. यावेळी संस्थेचे पलूस पंचायत समितीचे माजी सभापती जयकर पाटील, हुतात्मा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रामचंद्र भाडळकर यांच्यासह गणपती झेंडे, दीपक पाटील, प्रमोद पाटील, झुंजारराव पाटील, गणपती मोकाशी, संग्राम पवार, राहुल कुलकर्णी, शालन भाडळकर, सुजाता पवार, कल्पना कांबळे, लालासो पाटील, महेश पाटील व विविध संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्षांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आजपासून आपल्या संस्थेच्या चेअरमनपदी श्री सूरज पोपट जाधव यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित केले. गेल्या 4 वर्षापूर्वी या गोष्टीला सुरुवात झाली होती संचालक म्हणून. यामध्ये सगळ्यात मोलाचं सहकार्य मिळाल्याचं म्हणजे बापूंचं. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आतापर्यंतच्या या 100 वर्षाच्या कालखंडात सगळ्यात कमी वयाचा संचालक म्हणतो तर मीच होतो. आणि ही संधी सकट मला देताना कोणत्याही पद्धतीचा आढावेढा घेता ते रात्री 1:30च्या दरम्यान बापरे की तुझी उमेदवारी जाहीर करायची म्हणून तेव्हापासून हा प्रवास चालू झाला होता. चेअरमन पदाचं नावसुद्धा कधी चर्चेत येईल असं वाटलं नव्हतं. पण बापूंचा जो विश्वास ठेवला आहे बापूंनी आणि संचालक बॉडीने तो सार्थ करण्याचा मी 100% प्रयत्न करेन. आणि इथून पुढं जे चेअरमन झाले त्यांचा जो काही कार्यकाळ होता त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जी कामं केली त्या सगळ्या कामांचा निरीक्षण करून आतापर्यंत जे काही बापूंनी किंवा संचालक मंडळाने आम्हाला शिकवले त्या सगळ्यांचं माझ्या कार्यकालामध्ये सोसायटीच्या भवितव्यासाठी किंवा सोसायटीच्या माझ्या कार्यकाळात चांगलं काम करण्याचं मी बापूंना आणि संचालक बॉडीला विश्वास देतो आणि थांबतो. विकास सोसायटी ही 5 वर्षे 21-22 झाली आणि काही जुने नवीन चेहऱ्यांना आपण सर्व सभासदांनी या ठिकाणी संधी दिली. संस्थेचा कारभार करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये संस्था 35 ते 40 लाखांनी तोट्यामध्ये होती. संस्थेच्या सर्व संचालकांनी प्रयत्न करून संस्था तोट्यातून परत नफ्यामध्ये आणली. मध्यंतरीच्या काही काळामध्ये काही शासकीय धोरणं असतील, कर्जमाफीचा परिणाम असेल, त्यातून परत संस्था आपली कुठेतरी मागे गेली.